गोंदियामध्ये पारा आता 43.2 अंशांवर. उष्णतेमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं. वाढत्या उष्णतेमुळे आता नागरिकांना मोठा त्रास. दुपारी रस्त्यांवरती शुकशुकाट. थंड पेयांच्या मागणीमध्येही मोठी वाढ. पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याचाही अंदाज. वाशिम जिल्हा या ठिकाणी शंकरपटाचं आयोजन. राज्यभरातून आलेल्या बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला. उन्हाच्या कडाक्यातही मोठ्या संख्येने नागरिकांची स्पर्धा बघण्यासाठी गर्दी. नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेश्वेत जगदंबा माता यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या होत्या. अक्षय तृतीयेला दहीहंडी फोडून यात्रेची उत्साहात सांगता करण्यात आली. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने यात्रेला हजेरी लावत असतात. गोंदियामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य मोटरसायकल रॅली. नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग देखील नोंदवला. तर रॅलीची सुरुवात परशुराम मंदिरातून करण्यात आलेली. पनवेलमध्ये सध्या अग्निशमन सेवा सप्ताह साजरा. सिडको आणि महानगरपालिका मार्फत अग्निसुरक्षा जनजागृती मोहीम. अग्निशमन गाड्यांद्वारे नागरिकांना आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याची माहिती. जळगावच्या सराफा बाजारामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याचा दर जीएसटीसह 1,57,000 रुपये, चांदीचा दर जीएसटीसह 2,67,000 रुपयांवर. त्यामुळे आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी करताना महिलांचं बजेट कोलमडलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार अर्जुन खोतकरांकडून आता श्रीकांत शिंदे आणि संजय शिरसाट यांचे रसवंतीवर स्वागत. खोतकरांनी स्वतः चरख्यातून रस काढत सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना पाजत त्यांचा पाहुणचार केला. गोंदिया जिल्हा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये 13 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 107 उमेदवार रिंगणात. यामध्ये सदस्यपदासाठी 81 आणि सरपंच पदासाठी 26 उमेदवारांमध्ये थेट लढत होणार. तोरणा किल्ला बघण्यासाठी गेलेला मुंबईमधील पर्यटक किल्ल्यावरून पाय घसरून सुमारे 250 फूट खोल दरीमध्ये पडल्याची घटना. स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे आता संबंधित पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. कुर्ला शालिमार एक्सप्रेसच्या चाकातून निघाला धूर. आग लागल्याच्या भीतीने उडाली तारांबळ. तर गोंदिया जिल्ह्यातील एमआयडीसी मुंडीपार या ठिकाणची ही घटना. लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर सुरेश पवार यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. सुरेश पवार यांच्या आकस्मिक मृत्यूने लातूर शहरामध्ये हळहळ. अलीकडेच त्यांनी काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला. सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी आरोपींना तुरुंगवास. चोरी करणारे हे मंदिरातील सर्वसाधारण कर्मचारी होते. 55 ते 50 लाखांची चोरी झाल्याची माहिती. गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली. आरोपीकडून 50,000 रुपये किमतीची दुचाकी देखील जप्त करण्यात आली. पोलिसांकडून तपास सुरू. जालन्याच्या साष्ट पिंपळगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू. वाळू उत्खननामुळे गोदावरी नदीपात्राला धोका. प्रशासनाचं दुर्लक्ष. परवानगीपेक्षा तिप्पट उत्खनन होत असल्याची देखील माहिती. साताऱ्यात जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 50,000ची लाच स्वीकारताना शिपायाला रंगेहात अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही कारवाई. आंदा वाळवेकर असं शिपायाचं नाव. शिपाई कुणासाठी लाच घेत होते याचा तपास सुरू.